आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा. किती नंबरचा सुरू आहे? चौथा. लिहून थांबा एक मिनिट. ठीक आहे, 4 नंबरचा सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. ठीक आहे, लिहा फर्स्ट, त्याच्यामधला फर्स्ट. आता फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. जसे सॉल्व करायचे बरोबर बघा. हेअर एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस 12x मायनस 20 अपॉन मध्ये 3x मायनस 5 इज इक्वल टू आहे तुमचं एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 12 अपॉन 2x प्लस 3 प्लस 12. ठीक आहे, आता काय करायचं बघा. हे जे खालचे नंबर आहे ना, ठीक आहे, खालचे नंबर किंवा वरचे नंबर तुम्हाला चेक करावे लागतील. आता हे एक्स आहे ना, एक्स ची टर्म बघायची. एक्स इथं काय बघायची? एक्स ची टर्म. क्वेश्चन आला की समजून जाईल तुम्हाला. ही एक 3x इथे किती आहे? 12x. इथं 2x इथे किती? 8x. या 3x ला 12x बनवायचं, भाग नाही जात. 3x ला 12x बनवायचं, कितीने गुणसाल? 4 न. बरोबर आहे. या 2x ला पण 4 न गुणावं लागेल. मग असं तुम्हाला एक नंबर शोधणे फक्त. कितीने गुणायचं? मल्टिप्लाय 4 न नाही, 4 न गुणायचं, पण ते कसं गुणायचं बघा. मल्टिप्लाय 1/4 टू बोथ साइड. 1/4 का मल्टिप्लाय करायचं? कारण 4 कुठे आले पाहिजे? छेदामध्ये. लिहिताना 1/4 लिहायचं, पण मल्टिप्लाय कशाने करायचं? 4 न. कसं बघा, वरती काहीच चेंज नाही. एक्स स्क्वेअर 12x मायनस 20. वरती काही चेंज आहे का? नाही. खाली चेंज आहे, कारण 1 न मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडत नाही. आता 4 न जर मल्टिप्लाय केलं तर 4 3 12, 4 5 20. बघा ही टर्म आली पाहिजे आपली. आली. ठीक आहे, त्याच्यानंतर वरती पण चेंज आहे. एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 ॲज इट इज. या 2x ला 4 न मल्टिप्लाय करा, किती होतील ते? 8x. आणि 4 न 3 न मल्टिप्लाय करा, किती होतील? 12. बघा आला टर्म. या आता कॅन्सल करायचे आपल्याला. कॅन्सल करण्यासाठी काय करा बघा. कॅन्सल करण्यासाठी या 12चं साइन प्लस आहे, त्याचं काय झालं पाहिजे? मायनस. आणि हे मायनस आहे, त्याचं काय झालं पाहिजे? प्लस. मग साइन चेंज करण्यासाठी काय लागेल आपल्याला? मायनस. आणि मायनसची प्रॉपर्टी कोणती आहे? 5 पैकी अल्टरनेटिव्ह, इन्व्हिटेंडो, कंपोनेंडो. कोणती मायनसची प्रॉपर्टी? डिव्हिडेंडो. कोणती आहे? डिव्हिडेंडो. मग इथं लिहायचं बाय युजिंग डिव्हिडेंडो. डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी मायनस साइन साठी. कोणत्या साइन साठी? मायनस. मग एक्स स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 त्याच्या समोर काय राहील? मायनस 12x मायनस 20 अपॉन मध्ये 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन मध्ये इकडे राहिलं मायनस इन ब्रॅकेट 8x प्लस 12 अपॉन मध्ये 8x प्लस 12. ठीक आहे, बघा हे पूर्ण ब्रॅकेट काय झालं? कॅन्सल. हे पूर्ण ब्रॅकेट काय झालं? कॅन्सल. म्हणजे उरलं काय फक्त? एक्स स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12. आता इथं एक्स स्क्वेअर पण काय होणार? कॅन्सल. इथं फक्त लिहायचं एक्स स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0 असं टाकायचं फक्त. काय? एक्स स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0. लिहिण्याची गडबड नका करू, समजून घ्यायचं अगोदर. ठीक आहे, काय उरलं आता इथं? 1 अपॉन 12x मायनस 20. 1 अपॉन 12x मायनस 20. आणि इकडे उरलेलं आहे 1 अपॉन 8x प्लस 12. क्रॉस मल्टिप्लाय 8x प्लस 12 इज इक्वल टू 12x मायनस 20. 12x इकडे आणा, 8x मायनस 12x. 20 तिकडे जातील, मायनस 20 ॲज इट इज आहे. 12 तिकडे गेल्यानंतर झाले मायनस. 8 मधून 12 मधून 8 गेले 4. मोठ्या संख्येचं साईन. इकडे दोन्ही साईन सारखं आहे. मायनस 32. 4x बरोबर 32. दोन्ही ठिकाणी मायनस असल्यामुळे झालं ते प्लस. x बरोबर 32 भागिले 4. x ची किंमत आली 8. ठीक आहे, आता एक्स स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0 घेतलं होतं आपण. ठीक आहे, समजलं? याच्या दोन व्हॅल्यू आता x इज इक्वल टू 8. ठीक आहे, याच्या दोन व्हॅल्यू असतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, लक्षात ठेवायचं. इकडे बघा,
इथं 3 टर्म आहे, इथं पण 3 टर्म, याला ट्रायनॉमियल म्हणतो आपण. काय म्हणतो? ट्रायनॉमियल. म्हणजे इकडे वरती ट्रायनॉमियल, इकडे वरती ट्रायनॉमियल. मग असा आणण्याचा प्रयत्न करायचा. इकडे ट्रायनॉमियल एकाच बाजूला दिसतात ना, या ट्रायनॉमियलला तिकडे न्यायचं. तिकडे नेण्यासाठी प्रॉपर्टी कोणती असतो? अल्टरनेटो. काय करतो आपण? अल्टर. बघा मग सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे? 10x² प्लस 15x प्लस 63 अपॉन मध्ये 5x² मायनस 25x प्लस 12 इज इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन मध्ये x मायनस 5. आता काय करणार आपण? अल्टरनेटो. अल्टरनेटो म्हणजे काय? ही जागा बदलायची. डायरेक्ट करा. बघा, देअरफॉर 10x² प्लस 15x प्लस 63 अपॉन मध्ये 2x प्लस 3 इकडे आले, ठीक आहे, इज इक्वल टू हे तिकडे जाईल 5x² मायनस 25x प्लस 12 अपॉन मध्ये x मायनस 5. काय वापरलं आपण? अल्टरनेटो. अल्टरनेटो ही प्रॉपर्टी वापरली, ठीक आहे. आता तुम्हाला म्हटलं मी, या 2x ला 15x बनवू शकतो का आपण? सध्या चेक करायची काही गोष्ट. 2x ला 15x बनवू शकतो का? नाही. बनवू शकतो का? नाही. मग 2x ला 10x² बनवायचं. पहिले x चेक करायचा. x जर चेक म्हणजे x जर बनला नाही तर मग x² ला बनवायचं. आता 2x ला 10x² बनवू शकतो का आपण? 2 ला किती गुणावं लागेल? 5 ला. आणि x ला किती गुणावं लागेल? x ला. म्हणजे याला किती गुणावं लागेल? 5x न. कशाने गुणावं लागेल? 5x. थोडं बघा, जास्त डीप जायची गरज नाही. 2 न कितीचा भाग जाईल? 5 न. आता इथं 1x आहे, इथं 2x आणण्यासाठी परत काय लागेल? 5x. मग इथं काय लिहाल तुम्ही? मल्टिप्लाइंग बाय 1/5x टू बोथ साइड्स. ठीक आहे. आता तुम्हाला डायरेक्ट सांगतो, हे जे पहिली टर्म आहे ना 10x² प्लस 15x, तेच आन्सर येईल. 10x² प्लस 15x प्लस 63. जास्त डोकं लावायची गरज नाही, हेच आन्सर असतं 10x² प्लस 15x. कारण आता याचा तर काही रोल नाहीच आहे 63चा. इकडे 5x² मायनस 25x प्लस 12. तुम्ही जर याला 5x न गुणलं, 5x न गुणल्यावर 5 सॉरी, पहिले काय होईल? 5x² आणि 5 ला 5 न गुणल्यावर 5 25x. बघा, दोन टर्म सारख्या झाल्या पाहिजे. मागच्या क्वेश्चन मध्ये पण आल्या होत्या, इथं पण आल्या होत्या. आता इथं काय वापरायचं? डिव्हिडेंडो बाय डिव्हिडेंडो. 10x² प्लस 15x प्लस 63 मायनस 10x² प्लस 15x. ही पहिलं अपॉन मध्ये उरेल तुमचं 10x² 10x² प्लस 15x ॲज इट इज. सेकंड मध्ये 5x² मायनस 25x प्लस 12 मायनस खालचं ब्रॅकेट 5x² मायनस 25x अपॉन मध्ये ॲज इट इज 5x² मायनस 25x. तुम्हाला म्हटलं मी, हे पूर्ण ब्रॅकेट काय झालं? कॅन्सल. हे पूर्ण ब्रॅकेट याच्यासोबत कॅन्सल. काय उरलं? फक्त 63. काय उरलं? 63. ठीक आहे. आणि याच्यातून 5x कॉमन घ्या. इकडे बघा, हे जे 5x आपण जोडले होते का नाही, ते 5x जर कॉमन घेतलं तर आत काय उरेल? 2x प्लस 3. बघा, याला 5x न मल्टिप्लाय केल्यावर हे आन्सर आलं का नाही? मग याच्यातून जर 5x काढले तर परत तेच आन्सर येईल. याच्यातून इकडे पण सेम, इकडे किती उरलेले? 12. याच्यातून जर 5x कॉमन काढले तर कोणते आन्सर येईल? x मायनस 5. आता इथं 5x काय झाले? कॅन्सल. म्हणजे उरलं काय? बघा, आता उरलं काय? वरती उरले 63, खाली आहे 2x प्लस 3, इकडे आहे 12 अपॉन x मायनस 5. क्रॉस मल्टिप्लाय 63 इन ब्रॅकेट x मायनस 5 आणि इकडं 12 इन ब्रॅकेट 2x प्लस 3. 63 इंटू x किती होईल? 63. 63 न 5 ला मल्टिप्लाय करा. 63 ला 5 ला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? 315. 12 गुणिला 2 24x 12 36. 24 ला इकडे आणा 63x मायनस 24x. समोर आहे 315 तिकडे जातील. 36 अधिक 315. 363x मधून 24 गेले.
63 मधून 24 किती 39 का? 39 x बरोबर किती येतील? 361 का 351? 351. मग x बरोबर आलं 351 भागीला 339. आता डायरेक्ट 39 9चा भाग जातो. ठीक आहे, पण तुम्हाला डायरेक्ट जर नाही समजलं तर 39 कोणत्या पाड्यात आहे? 39 कोणत्या पाड्यामध्ये? 13. ठीक आहे, आता 39 ने डायरेक्ट भाग जातोय मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग 13 ने भाग देऊन पाहायचा. 13 ना 3चा भाग जाईल, इथं 13 दुनी 26, खाली उरले 9, येतील 27. म्हणजे फायनल आन्सर येईल x = 27/3. हा भाग कोणी देऊ शकतं? किती किंमत? 9. आणि ज्यांना डायरेक्ट देता आला 39 ने त्यांनी डायरेक्ट द्यायचं. हा बघा 3 नंबरचा क्वेश्चन काय? 3 नंबरच्या क्वेश्चन मध्ये 2x + 1 2x + 1 चा स्क्वेअर प्लस 2x - 1 चा स्क्वेअर अपॉन मध्ये 2x + 1 चा स्क्वेअर मायनस 2x - 1 चा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे? 17/8. आता बघा डायरेक्ट काय करायचं, हे कॅन्सल झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? कॅन्सल. मग त्याच्यासाठी काय वापरतो आपण? बाय डिव्हिडेंडो. कॅन्सल होण्यासाठी एकच प्रॉपर्टी, कोणती? डिव्हिडेंडो. बाय डिव्हिडेंडो 2x + 1 चा स्क्वेअर प्लस 2x - 1 चा स्क्वेअर. आता हे तिकडे गेल्यावर काय होतील? वरती प्लस होईल ना रे, सॉरी, कंपेरेंडो डिव्हिडेंडो वापरू सोबत. काय वापरू? कंपेरेंडो डिव्हिडेंडो, कारण खालची बी टर्म कॅन्सल झाली पाहिजे. बाय कंपेरेंडो हा इकडे दाखवतो तुम्हाला, पहिले इकडे बघा, हे समजून जाईल तुम्हाला. काय करतो आपण? 17 + 8 आणि 17 - 8 म्हणजे वरच्यातून एक प्लस आणि वरच्यातून एक मायनस. मग आता वरच्या मध्ये एक प्लस करा, प्लस काय होईल? 2x + 1 चा स्क्वेअर मायनस 2x - 1 चा स्क्वेअर. म्हणजे बघा लक्ष द्या बरोबर, वरच्या मध्ये एकदा काय केलं? प्लस. आता वरच्या मध्ये काय करायचं? एकदा मायनस. आणि मायनस करताना इकडे लक्ष द्या, मायनस करताना आता असा मोठा क्वेश्चन असला तर याचे साइन चेंज करून टाका. काय करून टाका? चेंज. हे होईल मायनस 2x + 1 चा स्क्वेअर आणि मायनसचा काय होईल? प्लस 2x - 1 चा स्क्वेअर. आता बघा 2x - 1 कॅन्सल, कारण प्लस मायनस आहे. इकडे बघा हे मायनस आहे आणि हे काय? प्लस. हे झालं कॅन्सल. हे किती? 2x + 1 चा स्क्वेअर आणि 2x + 1 चा स्क्वेअर किती वेळेस येते? 2 वेळेस. 2 इन ब्रॅकेट 2x + 1 चा स्क्वेअर. खाली पण बघा 2 इन ब्रॅकेट 2x - 1 चा स्क्वेअर. 17 आणि 8 25. 17 मधून 8 गेले 9. 2 2 कॅन्सल. आता बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता बघा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतल्यावर तोच नंबर येतो, म्हणजे फक्त येईल 2x + 1. खाली काय येईल? 2x - 1. 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 9चं 3. क्रॉस मल्टिप्लाय. 3 ने मल्टिप्लाय करा 6x + 3. जास्त काही डिटेल मध्ये सांगण्याची गरज नाही मल्टिप्लिकेशन. 5 दुनी 10 - 5. 10 ला इकडे आणा, काय होतील? मायनस. 3 ला तिकडे न्या, ते काय होतील? मायनस. इकडे येईल -4x, इकडे येईल -8. मग x बरोबर येईल 8/4, कारण मायनस मायनस दोन्ही ठिकाणी असल्यामुळे काय होईल? ते प्लस. हा क्वेश्चन या दोन क्वेश्चन पेक्षा इझी आहे का नाही वरच्या?